रोजच्याच वापरातले तांदूळ आणि त्यापासून तयार केलेला हा मऊ लुसलुशीत गोड भाताचा प्रकार खायला एकदम चविष्ट लागतो, पण तेवढाच पौष्टिक. झटपट तयार होतो, छान दुपटीने फुलतो, करायला एकदम सोपा, पण चवीला मात्र एक नंबर. नमस्कार, सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण म्हणजे या सीझन मधला स्पेशल असा गोडाचा प्रकार तो म्हणजे नारळी भात. तर आज आपण नारळी भात तयार करणार आहोत. स्पेशली नारळी भात हा कोकणात तयार केला जातो, कारण आता नारळी पौर्णिमा आहे, तर स्पेशल असा त्यांचा पदार्थ असतो. आणि काय आहे विशेष म्हणजे या सीझन मध्ये जिथे नारळ होत नाही ना, तिथे पण ओले नारळ मिळतात. त्याच्यामुळे हा नारळी भात या सीझन मध्ये कोणीही तयार करू शकतो. चवीला एक नंबर लागतो आणि साधा सोपा आहे, तेवढाच पौष्टिक हा पदार्थ आहे. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. इथे मी रोजच्या वापरातले जे तांदूळ असतात ना तेच घेतले आहे. तुम्ही बासमती पण घेऊ शकता. तर या वाटीने 1.5 वाटी हे तांदूळ आहे आणि वजनाने म्हणाल तर 250 ग्रॅम किंवा 1 पाव हे तांदूळ आहे. असे हातावर घासून घासून चांगले धुवून घ्यायचे. सुरुवातीला एका पाण्याने धुतले ना ते अजिबात तुटत वगैरे नाही, चुरा पण होत नाही त्याचा, आणि त्याच्यावरचं सगळं जे पांढरं पाणी असतं ना ते सगळं निघून जातं. आता हे पाणी आपण काढून घेऊ. ते दुसरं पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता थोडंसं हाताच्या साहाय्याने जस्ट असं करायचं, घासायचं नाही आता. आणि हे पण आपण पाणी काढून घेऊ. आता हे तिसऱ्यांदा पाणी टाकतोय आपण. हे पाणी फेकून न देता तुम्ही झाडाला टाकू शकता. तांदूळ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर तांदूळाच्या वरपर्यंत पाणी घालून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी हे तांदूळ आपण असेच पाण्यामध्ये राहू देऊ. अर्ध्या तासानंतर हे तांदूळ आपण चाळणीवर काढून घेऊ. आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी जाडबुडाच्या गंजामध्ये मी पाणी ठेवून घेतलेलं, गॅस ऑन केलेला. आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यामध्ये एवढा हा कलमीचा तुकडा घालून घेते, 3 लवंग आहे आणि 1 छोटी वेलची आणि 4 ते 5 केशराच्या काड्या आहे. ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाहीतर नका घालू. थोडासा स्वाद पण येईल आणि थोडा रंग पण चेंज होतो. तुम्ही याच्याऐवजी 1 पिंच हळद पण टाकू शकता याच्यामध्ये पाण्यामध्ये, म्हणजे थोडासा रंग जो आहे भाताचा तो डार्क येतो. केशर घालत असाल ना तर या स्टेजला घाला, म्हणजे छान त्याचा रंग उतरतो. पाव चमच्याला थोडं जास्त आणि अर्ध्या चमच्याला कमी एवढं मीठ घालून घेतलेलं. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेऊ. तुम्ही हे तांदूळ कुकरमध्ये पण शिजवू शकता. इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले ना तर त्याच वाटीने 4 वाट्या पाणी ठेवलं होतं. छोटा 1 चमचा तूप घालून घेऊ. तुमच्या तांदूळाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकतं. आपण हे मिक्स करून घेऊ, कारण आपल्याला ना याच्यातलं पाणी काढायचं नाही. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकले आहे, त्याच्यामुळे सगळा स्वाद त्या पाण्यामध्ये आहे, म्हणून पाणी जे आहे ते प्रॉपर घालायचं. थोडंसं कमी झालं तर चालते, बाजूला गरम ठेवून द्यायचं, मग टाकता येतं. आणि सराट्याच्या साहाय्याने तांदूळ फिरवा. खूप सारखे सारखे तांदूळ फिरवायचे नाही, नाहीतर त्याचे तुकडे होतील. बासमती तांदूळ काय आहे ना, दिसायला छान दिसतं, लांब लांब दाणा असतो, पण आपल्या रोजच्या तांदूळाचा पण हा भात छान होतो. आता आपण या भाताला शिजवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता भाताला अशी छान मोठी उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम स्लिम वर करून द्यायची आणि या भाताला आता स्लिम वरती शिजवून घ्यायचं. एकदा आपण मिक्स करून घेऊ, बस हलकासा असा मिक्स करून घ्यायचा. तर असा स्लिम वर शिजून घेतल्यामुळे भात चांगला शिजेल, त्याचं पाणी बाहेर जाणार नाही आणि खाली पण लागणार नाही. या स्टेजला झाकण नाही ठेवायचं, नाहीतर झाकणातून वाफ बाहेर पडेल आणि सगळं पाणी वाहून जाईल. आता तुम्ही बघू शकता भाताच्या वर बिलकुल पाणी नाही आहे, पण भाताच्या आतमध्ये पाणी आहे, वर नाही आहे. एकदा आपण याला मिक्स करून घेऊ. मी मध्ये मिक्स केला नव्हता आणि आपली गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे. हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घेऊ. मी थोडंसं तुम्हाला दाणा दाखवते या स्टेजला कसं आहे ते. भात तांदूळाची जी कणी आहे ती अजून मुरायची आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ, कारण आता याच्यामध्ये जास्त पाणी नाही आहे ना, तर पाणी वर येणार नाही. 3 मिनिटानंतर आपण परत याला चेक करू. परत हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान केशराचा रंग, हलकासा रंग आपल्या भाताला आला आहे. आपण दाणा दाबून बघूया. तर तुम्ही बघू शकता आपला भात इथे शिजलेला आहे, दाणा छान दबल्या जातोय आणि भात मोकळा पण झालाय, तुम्ही बघू शकता. आता परत त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि फक्त 1
मिनिट आपण याला वाफ काढून घेऊ. म्हणजे 1 मिनिट झाला की लगेच गॅस बंद करून द्यायचा. झाकण हे असंच राहू द्यायचं, याच्यावरती झाकण उघडायचं. 1 मिनिटानंतर गॅस बंद करून देते. आता थोड्या वेळाने याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि हा भात खालून चांगला फिरवून घेऊ आपण. हलक्याच हाताने फिरवा. आता या भातावरती झाकण नाही ठेवायचं, असा मोकळा करून ठेवून द्यायचा याला. आता पुढची प्रोसिजर करूया. 2 टेबलस्पून तूप घालून घेऊ. 9 काजू आणि 9 बदाम घेतले आणि त्याला मी अशा 2-2 भागामध्ये कट करून घेतले. तर हलकेसे आपण परतवून घेऊ, हलका त्याचा रंग बदलेपर्यंत. केशर, काजू, बदाम हे सगळं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी भात चांगलाच होतो. आता हा नारळाचा किस आहे, म्हणजे नारळ फोडून त्याची सालं काढलेली नाही आहे, सालासहित हा किस मी किसून घेतलेला आहे. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ना, तर त्याच वाटी चांगला दाबून मी 2 वाट्या हा नारळाचा किस घेतलेला आहे. त्याला तुपामध्ये थोडंसं परतवून घेऊ. जस्ट परतवायचं आहे आपल्याला. हा खोबरा किस परतवून झाला की लगेच त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. तर हा तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ आहे. वजनाने म्हणाल तर 190 ग्राम हा गूळ आहे. त्याला मी चाकूच्या साहाय्याने कापून घेतला, म्हणजे गूळ आपला लवकर विरघळतो याच्यामध्ये. आणि आता आपल्याला इथे गुळाला पूर्णपणे विरघळू द्यायचा आहे. मंद आचेवरतीच विरघळून द्यायचा, नाहीतर हे सारण कोरडं पडून जाईल लवकर. तर गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवायची नाही. इथे गूळ पूर्णपणे विरघळलाय. त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊ. 2 वेलची मी बारीक करून घेतल्या. एकदा हे मिक्स करून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये हा शिजवून घेतलेला भात आपण टाकून घेऊ. आता मिक्स करून व्यवस्थित कढई पकडून मिक्स करा चांगलं. गॅसची फ्लेम अगदी स्लो राहू द्यायची. इथे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता. नारळाचा चव पण थोडासा अजून टाकू शकता तुमच्या आवडीने. आणि याला हलक्या हातानेच मिक्स करायचं, खूप जोरजोराने फिरवायचं नाही. आणि सराट्याच्या साहाय्यानेच तुम्ही मिक्स करा. जस्ट आपल्याला हे फक्त एक संद करून घ्यायचं आहे, याला शिजवायचं नाहीये आपल्याला. आता याच्यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनिट आपण वाफ काढून घेऊ, तेही अगदी स्लिम वरती. 2 मिनिटानंतर गॅस बंद करून देऊ आणि एखाद्या मिनिटानंतर झाकण काढून आपण आपला हा नारळी भात वाढायला घेऊ किंवा खायला घेऊ. मस्त सुगंध येतोय. छान हलकासा रंग पण याचा बदललेला आहे. आणि आपण हा मिक्स करून घेऊ. बघू शकता तुम्ही, छान मोकळा मोकळा झालेला आहे. नारळी भात गंजात करून घेतला ना आणि आपल्या रोजच्या तांदूळाचा तयार केला ना, तर फुलतोही छान आणि क्वांटिटी मध्ये पण जास्त होतो. आणि छान मोकळा तर झालेलाच आहे, पण रसरशीत झालेला आहे. मध्ये मध्ये केशराचा रंग त्याच्यामध्ये येतोय आणि बघू शकता असं छान रसरशीत झाला तो. झटपट तयार होतो, हेल्दी पण आहे. किंवा तुम्हाला असं कधी गोड खायची इच्छा झाली ना, तर पटापट तुम्ही हे तयार करू शकता. तुम्ही जर नारळी भात अजूनही तयार केला नसेल किंवा अशा पद्धतीने तयार केला नसेल, तर एकदा नक्की बनवून बघा. आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.